विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आणि एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे 10वीच्या विद्यार्थ्यांसाठीची। ही मोठी बातमी आहे ती म्हणजे उद्या 10वीचा भूगोलाचा पेपर नियोजित वेळापत्रकानुसारच होणार आहे। सांगोल्यामध्ये 10वीच्या भूगोलाचे 50 पेपर चोरीला गेल्याची घटना घडलेली होती। या घटनेचा अहवाल बोर्डाने मागवला, मात्र पेपर वेळापत्रकानुसारच होणार असल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे। या संदर्भात आपल्याला आणखी माहिती देते आमची प्रतिनिधी शिवानी पांढरे। शिवानी, पूर्वी सांगोल्यातून पेपर चोरीचा प्रकार आपण बघितला होता। दिवसभर त्याची चौकशी सगळे पोलीस करत होते। अर्थात डॉग स्क्वॉड देखील पोलिसांनी त्या सांगोल्यात सगळे लावून चौकशी केली आणि त्याच्यानंतर बोर्डाची जी टीम आहे ती सांगोल्यात पोहोचली। त्यांच्याकडनं देखील अहवाल तयार करण्याची सगळी प्रक्रिया सुरू होती आणि आता संध्याकाळी असं कळते की हे बोर्डाचा जो भूगोलाचा होणारा पेपर आहे तो नियोजित वेळेनुसार होणार आहे। मात्र याच्यात प्रश्न आता असा निर्माण होतो, जर हे पेपर चोरी गेले असतील आणि ते जर सील बंद जर पोलिसांना सापडले नाही आणि जे पेपर होते त्या पेपरमध्ये जर कोणी झेरॉक्स काढले असतील, त्याचे फोटोज व्हायरल केले असतील, तर याची जबाबदारी आता बोर्ड स्वीकारणार आहे का, असा प्रश्न आता निर्माण होतोय। पण विद्यार्थ्यांसाठी ही काहीशा प्रमाणात चांगली बातमी आहे की त्यांचं वेळापत्रक